शेतकरी मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीत सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा, सांगली या परिसरात जो पाऊस चालू आहे, तर नेमकं भारतीय हवामानशास्त्र विभागाने नॉर्दर्न लिमिट दाखवली आणि पावसाला सुरुवात झाली। शेतकऱ्यांचा समज होत आहे की म्हणजे आता पावसाला म्हणजे खंडच पडणार नाही, पाऊस कंटिन्यू सुरू राहणार, परंतु अशी परिस्थिती नाही आहे। येणाऱ्या काही दिवसात मी तुम्हाला विषय सांगतो। आजची तारीख आहे 8 जून 2024। आजही ह्या परिसरात पाऊस राहील, इन्क्लुडिंग अहमदनगर मध्ये सुद्धा काही भागात पाऊस होणार आणि पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या भागात पाऊस होणार। उद्या तर 9 तारखेला आपल्याला जबरदस्त पाऊस सोलापूर, पंढरपूर, अकलूज, सातारा या संपूर्ण भागात पाहायला मिळेल। बघा, पंढरपूर, टेंभुर्णी, माळशिरस, म्हसवड, आटपाडी, मायनी, वडूज, दहिवड, रायगाव, औंध, रहमतपूर, सातारा, कोरेगाव, वठार, पलटण, पाटण, कराड, मेढा ह्या संपूर्ण भागात, तसेच सोलापूरमध्ये कर्डुवाडी, माढा, बार्शी, करमाळा, म्हणूनच अहमदनगर जिल्ह्यातील काशी, कर्जत, जळगाव, जामखेड आणि विशेष म्हणजे दुष्काळी श्रीगोंदा या भागात सुद्धा पाऊस होईल। ठीक आहे, सध्याच्या परिस्थितीत। त्यानंतर 10 तारखेला जर आपण पाहायला गेलो तर 10 तारखेला आपल्याला अतिपश्चिम भागात म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्गचा जो पश्चिम भाग किंवा सातारा, सांगली, कोल्हापूरचा जो अतिपश्चिम भाग या भागात आपल्याला पाऊस पाहायला मिळेल। परंतु 11 तारखेपासून आपल्याला पावसाचा स्प्रेड कमी झालेला दिसेल आणि त्यानंतर 11 तारखेच्या पुढे जर आपण पाहायला गेलो की पावसाचा स्प्रेड कधी वाढेल, तर पावसाचा स्प्रेड हा सध्याच्या परिस्थितीत नाही। मी पुढील व्हिडिओ एक देणार आपल्याला। आता मी राहतो विदर्भात, मला तिकडल्या पिकांचं पावसाचं नियोजन बिलकुल कोणत्याच प्रकारचं माहीत नाही। मी पाऊस येते किंवा येत नाही हे तुम्हाला तिथे सांगू शकतो, मान्सूनची कंडिशन काय आहे हे सुद्धा सांगू शकतो, परंतु पिकं नेमके काय, ठीक आहे, पिकं नेमके काय, तुम्हाला कोणत्या पद्धतीचा पाऊस, जसं मी मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांना कपाशी, सोयाबीन, तूर ची जी लागवड आहे, आमच्या काही क्षेत्रात हळदीची लागवड आहे, हळदीला टेम्परेचर कमी पाहिजे, कापूस, सोयाबीन, तुरीचं मला माहिती आहे, तर म्हणून मी त्यांना सांगतोय की 22 तारखेपासून पर्यंत जर तुम्हाला पाण्याची सोय आहे, म्हणजे विदर्भ मराठवाड्याची परिस्थिती 22 तारखेपर्यंत पाण्याची सोय आहे, तर तुम्ही पेरणी करा। चांगला पाऊस आला, तुम्हाला वाटत आहे पेरणी करायची तर करा, पण कोरडवाहू शेतकऱ्यांनी करू नका। परंतु आता बघा, ह्या क्षेत्रात जो पाऊस होत आहे, इथे पिकाची परिस्थिती म्हणजे नेमके कोणते पिकं पेरले जातात, तिथे कशा पद्धतीचा पाऊस चालू कशा पद्धतीचा पाऊस पाहिजे असते, किती पाऊस आल्यानंतर तिथे कोणत्या पिकाची लागवड करते, याच्याबद्दल मला काही एक माहिती नाही। त्याच्यामुळं इथल्या भागाचा मी फक्त हवामान अंदाज देऊ शकतो, पिकानुरूप हवामान अंदाज देऊ शकत नाही। माझं नाव प्रकाश कामनकर आहे, मला अतिरिक्त माहिती कळवा। धन्यवाद।